जगभरात गणेश मूर्तींचं माहेरघर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे। आखाती देशातील युद्ध, मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलैमध्ये पेण परिसरात आलेला महापूर यामुळे अनेक गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसलाय। अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये भोगावती बाळगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं अनेक मूर्ती वाहून जाऊन विरघळून गेल्या होत्या। यामध्ये गणेश मूर्तिकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। गाडी किंवा शाडूची गाडी ह्याच्यावरती जवळजवळ 100-200 रुपये टनामागे रेट वाढलेला आहे। साहजिकच त्यामुळे गणपतीच्या मूर्तीची किंमत ही गेल्या वर्षापेक्षा 15-20% वाढलेली आहे। गेल्या वर्षी एक फुटाची मूर्ती आपण पेंटिंग करून 1000 रुपयापर्यंत देत होतो, परंतु तीच मूर्ती आता आपला 1200 पर्यंत गेलेली आहे। त्याचप्रमाणे 1 फुटापासून ते 10 फुटाच्या मूर्तीमध्ये जवळजवळ 1000 ते 2000चा फरक पडलेला आहे। हे तुम्ही जर बघत असाल, पीओपी होती ही जी तेव्हा कॉस्ट होती 200 रुपये पर बॅग आणि आज ही जी कॉस्ट आहे 225 किंवा 230 रुपये। याला कारण काय आहे की येत्या काळामध्ये 10 रुपयांनी डिझेल वाढलेलं आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, कमीत कमी 2 ते 3000 मिलोवरून आमची गाडी येते। फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये भाडा होता पर टन 2200 रुपये, आजचा भाडा आहे पर टन 2900 रुपये, म्हणजे 500 ते 600 रुपये पर टनात फरक पडला आहे। आणि आता गाडी आमची येते इथे 40 टनाची। जर तुम्ही 500 रुपयांनी जरी बघितलं तर 20,000 रुपये पर 40 टनावर आम्हाला खर्च बसलेला आहे। पूर झालेला आहे ना, म्हणजे पाणी आलंय, त्याच्यामुळे सगळ्या कारखानदारांचं नुकसान झालेलं आहे। भरपूर पाणी आले आतमध्ये, म्हणजे दरवर्षी येतो पण एवढा नाही, यावेळेस भरपूर म्हणजे खूपच पाणी आलेलं आहे। त्याच्यामुळे बहुतेक अर्ध्यांच्या वाहून गेल्यात किंवा अर्ध्यांच्या भिजल्यात। प्रत्येक मूर्ती अशी 2.5 फूट 3 फूट बोला किंवा 4 फूट, प्रत्येकाच्या 150-200 रुपये तरी वाढ झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।